चला आता होणारा सामना कॅप्टन रिबॉन्स वर्सेस वॉरियर फॅमिली. वॉरियर फॅमिली इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला लवकर वॉरियर संघ आपले फलंदाज पाठवा. कॅप्टन रिबाउंड. कॅप्टन रिबाउंड आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे लवकर. वॉरियर संघ आपले फलंदाज पाठवा लवकर. अनेका प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स टेनिस क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व खेळाडूंचे रहिवाशांचे सहर्ष स्वागत. वॉरियरची ओपनिंग जोडी रिझवान आणि सुहान हे मैदानात उतरलेले आहेत. कॅप्टन रिबॉन संघाचे कर्णधार रुपेश हे आपल्या टीम बद्दल प्लॅनिंग करताना चला अंपायर कोण आहे? अंपायर राहा कोणीतरी प्लीज. अंपायर राहुल मेन अंपायर राहतील. लेग अंपायर विजय मंडलिक. बॉलर नेम प्लीज. आयुष. आयुष घेऊन येत आहे पहिलं षटक आणि स्ट्राईकला आहे रिझवान. बॉल द्यायचा आहे. चला आयुष घेऊन येत आहे पहिलं षटक. एक्स्ट्रा वाईड. धावसंख्येची सुरुवात झाली आहे 1 रनाने. एक्स्ट्राने 1 रनासाठी टोलवलेला आहे रिझवान यांनी. धावसंख्या झालेली आहे 2. सेम स्ट्रॅटेजी रिझवान यांच्याकडून. वनडी ढकलताना पुन्हा एकदा सेम फटका वनडी. धावसंख्या झालेली आहे 4. आयुष्यांनी देखील सेम स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे. पुन्हा एकदा वनडी. धावसंख्या झालेली आहे 5. पुन्हा 1 रन. अशा प्रकारे झाले 1 to go. रन झालेले आहेत 6. एक्स्ट्रा. आणि ही 2D. धाव संख्या झालेली आहे 1 ओव्हर 9 रन. अतिशय सुंदर फलंदाजी रिझवान यांच्याकडून. एका ओव्हरमध्ये 9 धावा त्यांनी मिळवल्या आहेत. ऑन स्ट्राईक आहे सुहान. बॉलिंग घेऊन येत आहे ओम. दुसरे षटक प्रगती प्रथामध्ये. एक रन काढण्यात यशस्वी युवा गोलंदाज. सेम पद्धती रिझवान यांनी अवलंबली आहे. पुन्हा एकदा वनडी. बॉल द्यायचा आहे. वनडीसाठी तटवला आहे रिझवान. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करताना कोणतीही रिस्क न घेताना सुंदर बॅटिंग करत आहेत. धावगती त्यांनी कंटिन्युअसली चालू ठेवलेली आहे. कुठल्याही प्रकारचा खंड न पडता. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकही धाव नाही.
आणि आऊट झालेले आहेत. उत्कृष्ट असा चेंडू आयुष्याच्याकडून ओम यांच्याकडून. धाव संख्या झालेल्या आहेत 12 आणि नवीन बॅट्समन येतो आहे शोभू. टॅप मारलेला आहे पण निर्धाव रन त्याच्यावर. 2 ओव्हर 12 रन. एकदम किफायतशीर अशी गोलंदाजी कॅप्टन या संघाकडून. 2 ओव्हरला फक्त 12 रन दिलेले आहेत. दोन रन. हळूहळू धाव संख्या वाढवताना वॉरियर फॅमिली हा संघ पुन्हा एकदा जोरदार फटका आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. रुपेश पाटील अनुभवी गोलंदाज. नो आहे. अंपायर काय आउट आहे की नॉट आउट आहे? आउट आहे. नो ओव्हर. उत्कृष्ट स्टंपिंग आम्ही त्यांच्याकडून. बॉल झालेले आहेत 3. आत्ताचा बॉल काउंट असणार आहे, लक्षात घ्या. रुपेश पाटील आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा घेताना. रन काउंट आहे. हो, रन काउंट होईल आता. सुंदर अशी गोलंदाजी, एकही रन नाही. एक्स्ट्रा नो बॉल टाकलेला आहे. हळूहळू धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 16-17. आणि वनडी. खणखणीत चौकार मारलेला आहे पारेसांच्या बॅटिंगमधून. धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर 22. धावसंख्येत हळूहळू वाढ झालेली आहे. बॉलर का 4थं षटक घेऊन येत आहे सुमित, युवा गोलंदाज. बघूया कशा प्रकारे धावसंख्या रोखतो तो युवा गोलंदाज, युवा फलंदाज. बघूया कोण जिंकेल हा सामना दोघांमधला. उत्कृष्ट असा बॉल आणि तेवढीच उत्कृष्ट अशी स्टंपिंग. दोघांमध्ये सुमित यांचा विजय झालेला आहे. नवीन बॅट्समन समीर. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे बाउंड्रीवर ओम यांनी. बघू शकता की कॅप्टन टीम्स मध्ये भरपूर यंग प्लेयर्स आहेत. आणि आउट झालेला आहे. चला, नवीन बॅट्समन येत आहे क्रीजवर. बॅट्समन नाव पुन्हा एकदा सेम बॉल आणि सेम स्टंपिंग. जणू काय हा रिप्लेस होता. उत्कृष्ट स्टंपिंग आम्ही त्यांच्याकडून. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुमित करतोय. लास्ट विकेट आहे. धावसंख्या झालेली आहे 22. वनडीसाठी तटवलेला आहे चेंडू त्यांनी. ऑब्जेक्शन द्यायला पाहिजे ना. हा वनडीसाठी इरफानांनी तटवला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या झालेली आहे
झाले रे? हा सांगतो, ठीक आहे. धाव संख्या झालेली आहे 24 आणि 25 रन्स हे जिंकण्यासाठी महत्वाचे आहेत. 25 रन टू विन. बॉल टू बॉल रन आहेत. अनायका प्रीमियर लीग 2025 वर्ष 4 भव्य अंडरआर्म बॉक्स टेनिस क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व स्पर्धकांचे रहिवाशांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आर्यन किंग्स आणि व्ही मॅनेज किंग्स टॉस साठी इकडे यायचे. चला लवकर या टॉस साठी. आर्यन किंग्स आणि व्ही मॅनेज, चला टॉस साठी या लवकर. आर्यन किंग्स आणि व्ही मॅनेजचे कर्णधार लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा. आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. ते समोर नाही ना कोण तुमचा कॅप्टन? बॅट्समन नाव काय? बॅट्समन नेम राकेश. बॅट्समन नेम राकेश. आणि ओम नॉन स्ट्राईकला बॉलिंग घेत आहे. बॉल 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 येईल जातो. बॉलिंगला आहे रिजवान. हा दिला. एक रन साठी चेंडू टोलावला आहे आणि धावसंख्येचं खातं उघडलेलं आहे आपल्या संघासाठी. एकही रन नाही. कट टू कट मुकाबला आहे हा. बॅट्समन प्रयत्न करतायत पण धाव घेण्यात ते अयशस्वी ठरतायत. एक रन घेण्यात यशस्वी. फायनली स्ट्राईकवर आलेला आहे ओम. बघूया त्याच्या बॅटमधून आपल्याला काही सुंदर फटके बघायला मिळतात का. जरा लहान मुलांना जरा साईडला घ्या. बॉल लागायची शक्यता आहे त्यांना. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक रन आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेली आहे. दोन रन झाले ना अक्षय? 1 ओव्हर 2 रन. नॉट आउट आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू द्यायचा आहे. आउट आहे. बॅट्समन आउट आहे. अमित इज ऑन नॉन स्ट्राईक. उत्कृष्ट असा फटका आणि एक धाव घेण्यात यशस्वी. अमित एक्सपिरियन्स खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या जोडतात. एकही धाव नाही. सुंदर अशी बॉलिंग बिग बॉस यांच्याकडून. एक रन.
सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त प्लेयर्सने काळजी घ्यायची की स्वतःला कुठलीही इजा होणार नाहीये. स्कोर किती आलेस का? 1 to go आहे. एक बॉल राहिलेला आहे. एक मिनिट चेक करतो. एक ओव्हर झाले म्हणतात. लास्ट बॉल आहे. 1 ball to go. थर्ड अंपायरने काउंट केलेलं आहे. एक बॉल टाकावा लागेल. पंच 2 ओव्हर झाल्यानंतर आपल्याला टॉस घ्यायचा आहे. थोड्या वेळासाठी थांबा फक्त. सुंदर असा षटकार. आताची एक धाव. थोडं थांबायचंय. वी मॅनेज संघाचे कर्णधार आणि आर्यन किंग संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. इथं टॉस घेतोय आपण. चला या पवार या. वी मॅनेजने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतलेला आहे. आता आपले 2 ओव्हर झालेले आहेत आणि 5 रन झालेले आहेत. चला मॅच पुन्हा कंटिन्यू करा अंपायर. थांबा. थर्ड अंपायर इज टेकिंग द डिसिजन. रन 4 म्हणतायत ते. चला 2 ओव्हर 5 रन. अजून जिंकायला 19 रनांची धावसंख्या आहे जिंकण्यासाठी. बघूया अमित काही चमत्कार करतात का. जोरात टोलवलेला चेंडू पण एकही धाव नाही. 1 रन घेण्यात यशस्वी अमित. ऑन स्ट्राईक ओम. एकही धाव नाहीये. 18 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल. एक रन. ओव्हर झालेली आहे. तीन ओव्हर 8 रन 1 विकेट. किती बॉल किती? 6 बॉल 17 रनांची आवश्यकता. होम आउट झालेला आहे. स्ट्राईकवर आलेले आहेत आकाश. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आकाश. एक रन. 4 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. एक धाव काढून काही जमणार नाहीये. आपल्याला चौकारांची गरज आहे. आणि या षटकार चौकारांची गरज होती. आपण षटकार मारलात पण काही नाही. नेक्स्ट टाइम आपण चौकार माराल. डॉट बॉल.
1 रन डिक्लेअर. अशा प्रकारे वॉरियर फॅमिली संघ जिंकलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पुढील होणारा सामना कॅप्टन रिबॉन्स वर्सेस वी मॅनेज. दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर. आर्यन किंग आणि वी मॅनेज लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. हे तो बॉल घे. हे बाई हे आहे तिथे आहेत. तो बॉल घे. ते ग्राउंड ब्रेकरने आणले की नाही. आणि एक बॉल आणला ग्राउंड ब्रेकरने.